ऐक ना, ते आज वावरातले तेवढ्या साड्या पाडून घे ना तू. माझं जरा दुखते रे, दवाखान्यात जाऊ म्हणून. झालं का नाटक सुरू तोय होय? हा, माझं दुखणं बरं झालं आणि तुझे नाटक सुरू झाले का? तुला कामात जीवर येतं मला माहिती. दोघा नवरा बायकोला रोज एक गाव फिरायला लागतं कुत्रे मारीत. अरे तसं नाही रे, खरंच दुखतंय माझं. दुखतं काय मग? काय करायचं मग आता? मी करू का काम आता? मला डॉक्टरनी सांगितलेलं आहे ना, काम नाही करायचं, आराम करायचं म्हणून. कोण करणार आहे? गावातले लोक येणार आहे काम करायला आता होय? मला बरं वाटलं तर मी करू लागेल ना. हे बघ, दवाखान्यात आहे ना, तुला जायचं असलं ना उद्या परवा जाय, तेवढं काम करून घे. नाटकाला ये तुमची. जाय ना भाऊ, मला बाहेर जायचंय, नाहीतर मी केलं असतं. अरे जर बरं वाटत नाही म्हणून म्हणलं. अरे तुला बरं वाटत नाही, पण तुला माहिती आहे ना, हा इथं किडनीचं ऑपरेशन झालंय माझ्या. तू काय बावळट झाला का रे? मी काम करू का आता वावरात जाऊन? कळत नाही का तुला? हे बघ, दवाखान्यात जायचं असलं ना नंतर जाय बर का. तेवढं काम घे करून आधी. नुसतं मान नको आलो, काम करून घे. नाटक लगेच हे दुखत आणि ते दुखत. झालं, किती राहिलंय? आले तुम्ही? गेलते का दवाखान्यात? अगं नाही, त्याला थोडं काम होतं मग नाही गेलो. तू म्हणला उद्या जा, मग उद्या जाते. हो मला माहिती आहे, ह्या जगामध्ये कोणीच कोणाचं नसतं. स्वतः आधुवून बसले ना, शरीराचा तुम्ही अर्धा हिस्सा त्याला देऊन शरीराला सुख केव्हा मिळेल का सांगा ना. आणि तुम्ही म्हणले होते माझा भाऊ लय देव माणूस आहे. तुम्ही म्हणले होते की त्याचे लेकरं बाळ आहेत, ते आधू झाल्यामध्ये त्यांच्याकडे कोण बघायचं. तुम्ही स्वतः धुवून बसले आणि आज तोच भाऊ तुम्हाला दवाखान्यात जायला पैसे देत नाही. तुमच्या अगोदर ना मला मरण आलं ना लय बरं होईल. अगं जाऊ दे, मी मरण पण तो तरी जगन ना. अगं आई बाप नव्हते, त्यांनीच तर मला सांभाळलं. स्वतः उपाशी राहिला पण मला जगवलं. अगं माझा भाऊ नाही, तो माझा बाप आहे. अगं पाहिलं तो असं नव्हता. आता वहिनी त्याला काहीतरी सांगत असते म्हणून तो आता असं झाला. अगं माझी एकच किडनी काय, त्यासाठी माझा जीव पण देईन मी. भाऊ नाही, तो देव माणूस आहे. आणि हे बघ, मी त्याला किडनी दिली हे त्याला कधीच कळलं नाही पाहिजे, नाही तर तो जिथं पण मरण ग. पण ते जाऊ दे, चल रानात मग जेवण करून बाकीची कामं करून घेऊ. जाईन मी उद्या दवाखान्यात. अहो पण आपल्यावर आलेले दिवस कोण लोटायचं? आपल्या पाठीपोटी काहीच नाही. आणि असं तर माझं तर जगणं मुश्किल झालंय. आणि मी कशासाठी आणि कोणासाठी जगते हेच मला कळलं नाही. आणि तुम्ही स्वतः धुवून बसले आणि मला सोडलं वाऱ्यावरी. मग आता मी तरी काय करू? जीव देऊ का? आणि आता राहिलेले दिवस ते तरी सुखाने खाऊ दे. चल. पोरगी आहे का नाही काय माहिती गेलं. पूजा, अरे दादा ये ना, बस ना. कशी आहेस? बरी आहेस ना? हा बरी मी पण. तुम्ही कशी आहे बहिणी? मी पण बरी आहे. बरं थांबा, काही चहा पाणी. तुझ्या त्या जावाला सांग की कुठे नाही तिला सांगणार आहे मी. काय घ्यायचं सांगा ना. आता काय घेणार? चहाच घेऊ, मग बघू जेवायला घालशील काय? मग असं काय विचारते? हा मग आता परत काय आपण लवकर येणार नाहीत. यायचं कधीतरी चाललो तो रस्त्याने म्हणून. कुठे गेली जाऊ तुझी? हाय ना, असं नाही तर दोघं जण. कुठं आहे का? नुसती बसलेली असते, काही काम धंदे करते का नाही? तशीच आहे बाई, मी तर वैतागले आहे तिचं फार. धाकात ठेवत जायची जरा. हाय का नाही? कुठे गेली? ऐका किती आता तुझं ऐकते का नाही ती? ऐकते का नाही तुझे जरा धाकट? अगं वहिनी अजिबात माझं ऐकत नाही. ती सारखं त्यांच्या पुढे एखाद्या झोपलेली असे. ये ना लवकर इकडं. केव्हाची आवाज देते तुला मी. कुठे गेली होती? ते शेतात झाडू मारत होते बाहेर गोठ्यामध्ये.
यांना चहा कर ना. आणि तुझे भाऊ भाऊ आल्यावर तू असंच वागले असते का त्यांच्या सोबत? हा, नुसतं फुकट खायचं फुकट गिळायला एवढंच येतं यांना. हे बघ तुला आत्ताच सांगते, काम जर होत नसेल ना तर चालतं व्हायचं, त्या गोठ्यात राहायचं. परत सांगितलं नाही म्हणशील. अहो मी झाडू मारत होते. झाडू मारत होते, जा चहा कर जाय. हा लगेच करते. चांगलं कर. काय बाई, तुमच्याकडे यावं करायचं का नाहीतर नाही? तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल बघती. जरा धाकतच ठेव. मुली लाडकी लोक काय होईल? हा नाही नाही लाडबीड करत नाही मी, अजिबात धाकतच आहे. अगं ये ना बाई लवकर आता. बाई माझं डोकं दुखायला लागलं बाई पुढं. अगं काय पाणी बिणी द्यायची पद्धत आहे का नाही? अगं पाणी तर घेऊन यायचं ना मग. अहो तुम्ही आवाजच देताय तर. काय झालं वहिनी? अजून वर्तवण करून बोल मला तू. आता मी चहा ठेवत होते तेवढ्यात तुम्ही आवाज दिला. पाहिलं का? असलंच आहे. रानात हे असंच असतं का? काम करतात काय? काय माहिती. अहो मी आता शेतात गेलते झाडू मारून, मी आवरते आणि चहा ठेवायला लागली तोपर्यंत आवाज दिला. काय काम करायची बुवा ताई? एवढं हळू असल्यावर काही काम होत असेल का तुझे? तुमचे जीव जगतात म्हणायचं काय काहीच काम मग तेच आहे, आमच्या जीवावर जगतात ते. आणि उलट उजून आम्हाला बोलायचं. तुझा नवरा कुठे? करतोय ना काम आम्ही. काय करतात? जसं होईल तसं आता चालू थोडं थोडं दुखत आहे माझं. काय मग करता आणि काय चाललंय तुमची नाटक? असेल प्रपंच मोठा होतो काय कुठं? दुखत आहे सारखं नाटक आहे, दुखत आहे दुखत आहे, बस तेवढंच. नका. काय झालं? अहो बघा ना, दादा वहिनी आले केव्हाचे, यांना म्हटलं चहा करा तर किती अर्धा एक तास झालं तरी बाई चहा करा ना अजून. यांचं आहे ना नाटक सुरू झाली बरं का. लाड करून ठेवलं. काम नाही काय नाही, सारखं दुखत दुखत. हा, यांच्या घरच्या आलो असंच केलं असतं त्यांनी. मी एक काम करा, तुम्हाला नसल काम करायचं ना घरात पण नका थांबू. हा, तुम्हाला काय फक्त पैसे द्यायचे काम आहे, आम्ही दवाखान्यात जायला. तिकडे जा, कष्ट करा, नाही तर भीक मागून खा, मग तुम्हाला कळत. आणि जसं होईल तसं करतोय ना. काय नको करू, जा. तुमचाच लाड आहे हा. पाहू त्याला तिकडे गोठ्यात ठेवा. ते गोठा मोकळाच आहे ना. काय मग इथं तरी कशाला ठेवायचं? हा, तिकडे काय फायदा आहे त्यांचा? काम. आता माझं दुखत आहे म्हणून मी काम नाही करीत, त्यांना कळायला नको का? जा ना, तोंड नका दाखवू. बाई पहिले चहा कर जा. आता तू कर ना, जाऊ दे त्यांना. बरं बस मी करते चहा. जा. आणि परत या घरात येऊ नका. बस बस तुम्ही, मी चहा करते. आणि हे बघा, परत या घरात येऊ नका आणि तोंड सुद्धा दाखवू नका तुमचं. झाली का? तिकडे भीक मागून खा ना, तर कशी राहा. फार वाईट टोकलं तुम्हाला मी. परत तोंड नका दाखवू, निघा. एवढे धडधाकट ह्यांना काय होते काम करायला? फुकटचं खायची सवय लागली, दुसरं काय. लाडू ठेवले की काय? अजिबात लाड करायचा नाही. लय लाड केले पण आता बस झालं. आता काय पाहिजे ना या पाहुण्याचं दुःख दे म्हणलं आपल्या आपण थोडंफार हातभार लावा. आता चाल. चालू होतो. ए, चहा टाक. काय म्हणते तब्येत ठीक आहे ना? हा, एकदम ओके. काळजी घ्यायचं जरा. काय होतं लय असे जडीपाची कामं करतायत ना, मग काय यांनी आराम करायचा थोडा. करण्यासारखी मग करायला पाहिजे ना. मग करावं करायचं. लागेल मलाच आता काय. पण हिला पण आले पाहुणे रावळे सगळं घरचं बघायचे, मग रानातले त्यांनी पाहिलं नको. दिलं का हाकलून? दिलं, जाऊ दे. काय रे काम नाही करायचं म्हणलं ना कसं असणार. त्याला घाला करून मग यायची इकडून तिकडून फिरून. आणि काय झालं का सारखं दुखत आहे? काय दुखत आहे तुमच्या भावाचं? जाऊ दे ना, आता नाटक गेले ना. करते ना. अगं ह्यांचं दुखतंय म्हणून नाटकं करत असेल, माझं बी दुखतंय, काम पडत असेल ना जास्त करायचं, मग जाऊ द्या. नाटक कोण करणार? एक काम कर, स्वयंपाक कर. गेले ना आता ते नको टेन्शन घेऊ. जा. एवढी जेवायला मग करतास. दुखणं बघायचं की ह्यांचंच बघायचं. बाकी काय मजेत? दवाखान्यात वगैरे वेळेवर जाताना औषधं गोळ्या व्यवस्थित घेतले का? हो, पैसे पाणी लागल्यावर काही कमी जास्त सांगत जा आम्हाला. सांगाल ना. हो. काय होतं आता आपल्यालाच पाहावं लागते मला. नाही, बरोबर आहे ना. अडचणी काय म्हणून नसतं माणसाला. रानातलं पाहिजे. बरं चला, फ्रेश वगैरे घेऊन. चल चल चला चल. चालू होतो रस्त्याने म्हणलं चला यावं भेटू. यार काय रडायला? कुठं काय? कमून रडत चालली दोघं नवरा बायको? तू कधी काय काय
दुखत आहे माझं जरा, तुम्हाला माहिती आहे ना. तू दुखणारच आहे आता. तुला ते प्रॉब्लेम दिला. तुला पहिल्यांदा म्हणत होतो मी का बाबा आता हे कसं करायचं. तुम्हाला माझा भाऊ लय माझ्या करता काही पण करीन आणि हे करीन ते करीन. मग आता काय मग त्याला सांग की मला दुखत आहे म्हणून. आता त्याला किडनी दिली फक्त आपल्या तिघांनाच माहिती, चौथ्या माणसाला माहित नाही. माहिती का अजून? नाही, त्याला पण माहित नाही. त्याला माहित बी करून नाही द्यायचं. त्यांना आपल्याला माहित नाही करू द्यायचं. आता त्यांना काय माहित नाही, घराबाहेर काढले आम्हाला. तुम्हाला घराबाहेर काढतील त्याला त्याला कधी? जाऊ द्या, काय बोलू नका. कधी घराबाहेर काढतील? आता त्याला वाटतं मी नाटक करतोय, माझं दुखत नाही, कामाचा कटाळ म्हणून नाटक करतोय. ना ना, काय सांगायचं, एवढे फजिती केली त्यांच्या पाहुणे देखत. कोण पाहुणे होते? ती वहिनीची आणते, वहिनी. भाऊन ते होते कधी? कुत्र्याची किंमत आम्हाला दिली, पण असू दे, त्यांच्यासाठी जे आम्ही उपकार केले ते आम्हाला कधीच दाखवायचं नाही. आम्ही कुठं पण जाऊ, आम्ही खाऊ. अरे तुला मी पहिल्यांदाच या गोष्टी म्हणत होतो, पण तू बी म्हणायचा माझा भाऊ लय भारी आहे, माझा भाऊ लय भारी आहे. पण आता हे दडून कवर ठेवायचं? नाही, तुमच्या पार भीक मागायची वेळ आली, दडवायचं कवर? आता मला ही सांगा पहिले. मरेपर्यंत दडूनच ठेवा. स्वतःच्या अरे पोटाला मरेपर्यंत पण तुम्ही जाणार कुठं? बघू आता कुठं जाते आम्ही त्यांच्यासाठी आम्हाला लेकरं अरे बाळं सोन्यासारख्या उरलेली नाही. लेकराची तू हाल मांडली माहिती का तुझ्या पायी, तुझ्या भावा पायी. तिला काय रे, आज आई बाप्पा सोडून राहते, एखादी पोरगी निघून गेली अशी दुसऱ्या संग. तुझी गरज आहे का तिला? स्वतःचा जीव जाळून तुझ्या पैशी कशी राहते तिला माहिती. हा, तुला अक्कल पाहिजे ना थोडीफार. आता बोलायला तुम्हाला त्या टायमाला मी म्हणत होतो नको जग मारू, नाही मा भाऊ असा, मा भाऊ तसा, मा भाऊ आमका. आज काय केलं मला सांग? स्वतःची किडनी दिली, अर्ध आयुष्य बर्बाद झालं, आज अर्ध याच्यावर राहिलं, लेकराची हाल मांडली. काय कोणत्या भावात पडलं तुला? हा, मला हाय सक्का भाऊ, घेईन मला बी सांभाळून. अरे मला माहिती सक्का भाऊ आहे, पण आज काय? आज तुम्ही म्हणतो त्याला सांगायचं नाही, काय सांगायचं नाही? कशाला त्याला दुखवायचं? कशाला त्याला दुखवायचं म्हणजे? अरे मग तुमचं बघन कोण? त्याच्याकडे उतारलंय, त्याने 10 लाखाची कुठून का आणली असती, पण त्याला मिळाली नाही म्हणून तू दिली ना. रडू नको, रडू नको थांब. आता रडून काय होणार नाही, येड्यावानी करू नको. अरे त्या लेकराकडे बघ, आज तिची परिस्थिती काय. तिने फक्त तुझ्यासाठी इथं जगती, तिला काहीच कारण नाही राहायचं. मला कोणाचं नको, मला माझा नवरा पाहिजे फक्त, मला कोणी नको. मी स्वतः माझ्या लेकरा बाळाला पोटाला मी होऊ दिली नाहीत का तर. तिला मला माहिती आहे ना, नवऱ्याचं जर बघून लेकर बाळ जगायचंय. झाले तर यांना कोण जगवील. तिला माहिती आहे तुझं अर्धच आयुष्य राहिलं, तू अर्ध्यावर डाव मांडून निघून जाणार आहे, तिला पक्का माहिती. ए देवा, मला अगोदर यांच्या आधी मला मरण येऊ दे रे. नको, काय नाही होत, बघू. जवळ आयुष्य जगत त्यांच्यावर जग. अरे बावळट आहे का तू? असं कुठं जमन का? तू माझं ऐक, आता तू मला बोलायला थांबू नको फक्त. तुला माझी शपथ आहे, नाही ना ना, तू ग बस. या गोष्टीची वाचा फोडली पाहिजे तर ही गोष्ट जुळण, आणि जर ती वाचा फोडली नाही ना तर तुला सांगतो तुमच्यासारखी हाल कोणाचीच होणार. तुम्ही माझं ऐका, चला तुम्ही माझ्या संग त्याच्याकडे, मी माझ्या पद्धतीने बघतो. आणि तुझ्या बापाचं ऐक नाही काय त्याच्यात? मग तुझ्या बापाचं आहे तर आम्हाला दे, आम्ही आमच्या पद्धतीने जगतो. ना ना, नको त्यांना बोलाय. जेव्हा कळल तेव्हा कळल. आम्ही एखाद्याला तेव्हा आपण मदत केली तर बोलून कशाला दाखवायला. अरे भाऊ, तू स्वतःच्या भावाला किडनी दिलेली आहे, ही ध्यानात धर. तुझ्या डोक्यात प्रकाश पडला का थोडाफार? बरं, आज जाऊ तू द्या. कधी एक किडनी बंद पडून एका मिनिटात मरून जाशील, नाही पूर्ण काय करायचं? जाऊ द्या, नाना म्हणतात, त्यांच्या मनातलं बोलू द्या त्यांना. हा, त्यांना तर कळल की भाऊजाने आणि भावानं आपल्यासाठी काय केलं. त्यांना का कळन? तुम्ही जर असे निघून गेले न, बाहेर हिंडत बसले, त्याला काय कळणार आहे? ते म्हणते बरी गेली ब्यात. जाऊ ते द्या. आज बी तीच म्हणतात ना. मग त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे, त्याला कळू दे का तू त्यासाठी काय केलंय आणि तुझं कमून दुखत आहे, काय झालंय नेमकी, ह्या गोष्टी कळायला पाहिजे ना. तर कळायला तरच ही होईल, नाही तर काय समजणार त्याला? चला नाना, त्याची तुम्ही. बायको तशी, ते तशी, त्यांचे पाहुणे तशी, ह्या गोष्टी सगळ्या कुठंतरी माहीत झालं पाहिजे ना. माहीत झालं तरच ती गोष्ट कळत. परत नको लोक बोलायला, दिले ते दिले, बोलून दाखव. अरे दिलं म्हणजे तू काय भाऊ पैसे दिले का? पैसे दिले असते तर लोक विसरून जा. तू भाऊ तुझं जीवन दिलंय त्याला. तुला कळत आहे काय? तुला आज उभा राहता आहे ना. त्या पुरीची अवस्था बघ, तिने काय करायचं, तुला कुठं न्यायचं? तुला कोणापाशी नाहीतर निवांत पोरगी कुठं भीक मागन? हा, लोकांच्या नजरा इतक्या वाईट झाल्या का आज तिच्याकडे बघून म्हणते हिची किडनी गेली, पुढं काय होईल त्याचा भरोसा आहे का? हा, कुठं हिंडणार आहेत तुम्ही? घरदार सोडून आज या घरी तुम्ही आतबात राहू शकता, कमीत कमी त्याचा आसरा राहील. 4 लोक ओळखीचे ते राहतील.
पाहुणे रावळे तुमच्या संग राहतील. इथून गेला ना भाऊ, हिचं वाटोळं झालं म्हणून समज. तुमच्यासाठी नाही, माझ्याकडे तर बघावं. बोलू द्या नानाला. नाना तुम्ही बोला, माझ्याकडे बघावं. चला चल तू बोलू त्याच्याकडे, द्या. चल तुम्ही बोलत त्या संग चल. चला तुम्ही, चला माझ्या संग चला. चला ए श्वास, ए श्वास. यांना कशाला आणलं बेकारांना? कशाला आणलं म्हणजे? हा, काम नाही करायचं, काय नाही, आयत लागत खायला. अरे पण एवढं चिडायला तुला झालंय तरी काय यांच्यावर? थांबा तुम्ही, मला बोलू दे जरा 2 मिनिटं. अहो पण गबस तू आता, काय बोलू नको आता. काय झालं गेलं चाल. काय नाही झालं गेलं, शांत बसायचं आता. अजिबात डोकं नाही लावायचं, सांगितलं ना तुला एकदा. कारण ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या बापाने तुलाच दिली का? त्यांना काय नाही दिलं का? आणि तुझं दुखत होतं तेव्हा तू ऍडमिट झाला होता. लग्न झालं तुझं 3ऱ्या महिन्यामध्ये तू ऍडमिट झाला होता. त्या टायमाला कुठे गेलता? आणि मला एक सांग, तू सगळ्या जगात फिरला पैसे घेऊन, तुला कोणी किडनी दिली रे? अरे किडनी सोड, तुला साधं रक्त आहे ना, रक्त भेटत नव्हतं आणि ती बी तुला मिळालं नाही. अरे हा भाऊ आहे ना, रात तुझ्यासाठी जागला आणि रात्रभर रडत होता. आणि एक गोष्ट ध्यानात, जर तुला जर काही झालं ना, तर तुझ्या लेकरा बाळाची त्याला ही गोष्ट कायम खटकत होती का तुझ्या लेकरा बाळाचं कसं होईल. आणि आज हे ना, तुझी म्हणतो ना त्याचं दुखत आहे, कायमच दुखत आहे, तो वाकडा तिकडा चलतोय, या गोष्टीला फक्त तू जिम्मेदार आहे. आणि हिला ही जी म्हणतो ना तू, ही बाई ही स्वतः वांज राहिली, वांज. आणि तुझ्या लेकरा बाळांकडे बघितले. अरे स्वतःची किडनी देऊन तुला तो मरणाच्या दारात उभा आहे. आणि एक गोष्ट ध्यानात राहू दे, तुला किडनी देणार आहे ना, 2रा 3रा कोणी नसून तो तुझा सक्का भाऊ आहे. अरे अशा भावाला घराबाहेर काढणारी तू आवलात, मला लाज वाटते तुला मित्र म्हणायला, माहिती? अरे बायकोचं ऐकून आहे ना घात केला तू त्याचा. असला नालायक मित्र म्हणायचं सगळं तुला लाज वाटते. आजपासून आहे ना तू मला मेला, समजलं का? आणि परत माझी गाठ नको घेऊ. अरे लाज वाटली पाहिजे तुला, भाऊ आहे तुझा, बायकोचं ऐकून घात केला तू त्याचा. अरे आजपासून आहे ना तू माझ्या करता मेला. हे मेलेले काय धोपाट्या घातल्यात तो. चला रे, मी सांभाळतो तुम्हाला. दारात तर कुत्रे बी पोट भरतेत. आणि एक गोष्ट ध्यानात धर, त्याचा तळतळ तुला लागणार. तुझ्या आयुष्यात तू कधीच सुखी राहू शकत नाही, तुला सांगतो. आणि एक मित्र म्हणून मी तुला श्राप देतो, आजपासून तू कधीच सुखू जगू शकत नाही. त्याची किडनी घेऊन ये ना, त्याला अर्ध निकाम करून तू जगू शकत नाही. दादा, मला माफ कर. अरे माझ्याकडून खरंच लय मोठी चूक झाली. तू जर सोडून गेला असता ना मला, मी नसतो जगलो. अरे चला हो. माझ्या स्वतःच्या मुलाने मला किडनी दिली नसती, पण तू मला किडनी दिली. ह्या बायकांचं ऐकून आपण भावाभावात वैर घेतलं. दादा, मला माफ कर. तू जर मला सोडून गेला ना, तर मी जीव देईन. आजपासून तू मला अजिबात सोडून जायचं नाही. या बायकांमुळे आहे ना वाटोळं झालं सगळं. भावात वैर झालं. माझ्या मुलांना सुद्धा मला किडनी दिली नसती, पण तू मला किडनी दिली. तू स्वतःचं जीवन संपवलं. मरेपर्यंत मी स्वतःला कधीच माफ नाही करणार. माझ्या मित्राने मला जर समजून नसतं सांगितलं, मी माझी सगळी प्रॉपर्टी विकून टाकील. पण माझा भाऊ जसा होता ना तसा करील, आणि तरच मी सुखाने जगल. आणि हे बघ, आजपासून माझ्या भावाला भावजायला काही बोलली ना तू, त्यांना जर त्रास दिला ना, तर मी विसरून जाईन तू माझी बायको आहे म्हणून. आणि हे बघ, त्यांना स्वतःच्या पायावर जोपर्यंत मी उभा करत नाही ना, तोपर्यंत मी जीव सुद्धा सोडणार नाही. दादा, मला माफ कर. आज दुसऱ्याने माझे डोळे उघडले, नाहीतर आज भावाचं नातं तुटलं असतं. आणि हे बघ, जेव्हा आपल्या दोघांमधलं एक मरल ना,
तेव्हाच आपण वाहिली हो, तोपर्यंत नाही. चल घरात.